चला तर मग आज बनवू स्पेशल व्हेज कोल्हापुरी. सर्वप्रथम आपण रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या तेलात एक एक करून परतून घेणार आहोत. भाज्यांमध्ये इथे आपण फ्लॉवर, शिमला मिरची, कांदा, फरसबीच्या शेंगा, हिरवा वाटाणा आणि गाजर घेतले आहे. सर्व भाज्या आपण आपल्या आवडीनुसार मीडियम ते बारीक साईजमध्ये कट करून घेऊ शकतो. भाज्या परतण्यासाठी आपण गरजेनुसार तेल टाकत आहोत. आता आपल्या सर्व भाज्या परतून झाल्या आहेत. तर नेक्स्ट आपण कोल्हापुरी ग्रेव्ही मसाला बनवायला घेऊया. इथे आपण पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यात एक दालचिनी तुकडा, एक मसाला वेलची, 2 ते 3 हिरवी वेलची, 4 ते 5 लाल मिरची, मिरी, धने, लवंग, जिरे, 1 वाटी किसलेले खोबरे, खसखस, तमालपत्र हलकेसे भाजून घेतले आहे. मसाले जास्त भाजायचे नाहीत. खोबरे हलकेसे लालसर झाले की गॅस बंद करायचा व ते मसाले थंड झाले की मिक्सरमध्ये घेऊन त्यामध्ये थोडे पाणी ॲड करून बारीक वाटून घेऊया. आता दुसरी पेस्ट बनवण्यासाठी आपण मिक्सरमध्ये घेत आहोत काजू, लाल मिरची व टोमॅटो. हे छान वाटून घेऊया. आता भाजी बनवायला घेऊया. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले आहे. ते गरम झाले की त्यात जिरे, तमालपत्र, एक बारीक चिरलेला कांदा, आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची टाकून थोडा वेळ परतून घेऊया. ते झाले की त्यात हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पूड टाकून मिक्स करून घ्यावे. ते व्यवस्थित परतले गेले की आपण बनवलेल्या दोन्ही पेस्ट टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव करून 10 मिनिटे मीडियम फ्लेमवर उकळू देऊ. मग चवीनुसार त्यामध्ये मीठ घालावे. ग्रेव्ही छान उकळली आहे. तर आता आपण त्यात सर्व भाज्या ॲड करून घेऊ व गरजेनुसार पाणी घालून मीडियम फ्लेमवर 10 ते 15 मिनिटं छान शिजवून देऊया. भाजी आता तयार झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकून गॅस बंद करूया. भाजीसोबतच गव्हाच्या पिठाचे फुलके बनवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपाती रोटीसोबतही खाऊ शकता. चला तर मग घ्या बनवायला. तुम्हीही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपली सर्वांची आवडती व्हेज कोल्हापुरी आता तयार आहे.